नहीं देंगे तो लड़के लेंगे, लड़के लेंगे, लड़के लेंगे, अरे लड़के लेंगे हमारे हक, भूलो मत, भूलो मत। अरे लड़के लेंगे तो अरे अब सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. 77 वर्ष झाली आपल्याला सुद्धा येऊन, तरी आज दुर्दैवाने भारतासारख्या तिथं लोकशाहीची संकष्टीकडे वाजवला जातो. त्या ठिकाणी बँकर्सला मात्र प्रत्येक वेळेस त्यांच्या विविध मागण्यांसाठी त्यावरती उतरावं लागतं, त्यांना इंग्रजी संपर्क करावे लागतात, त्यांना आर्थिक जे काही त्यांचे पगार असतात त्याचंही बलिदान द्यावं लागतं. आणि एवढ्या याच्यातून तुमचा हा एक संप जो आहे तो भारत सरकार DFS आणि IDA ज्या आमच्या वाटाघाटी झाल्या होत्या त्या संदर्भात दिनांक 7/12/2023 रोजी आमचं एक मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग झालं होतं. आणि त्यात सर्व बँकिंग इंडस्ट्रीला हायवेज वर्किंग हे अप्लिकेबल होईल हे सूचित करण्यात आलं होतं. परंतु 2023 निघून 2 वर्ष पूर्ण होत आहेत, आज रोजीपर्यंत सायबर बँकिंगचं इम्प्लिमेंटेशन झालेलं नाही. ही मागणी केवळ 2023 ची नसून मागच्या 15 वर्षापासून बँकिंग इंडस्ट्रीमधल्या विविध कर्मचारी अधिकारी संघटना हायवेज वर्किंगसाठी नेहमी अग्रेसर राहिलेले आहेत. आणि दरवेळेस आमच्या पदरी पडत आले केवळ आश्वासन आणि यावेळी एक मिळालेले पूड आहे. वित्त मंत्री धोका है, धोका है, धोका है, वित्त मंत्री धोका है, धोका है.